नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आज सकाळी 8 वाजता श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर किल्लेदार प्रतिष्ठान नागपूर तर्फे शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक महाल नागपूर इथं विशाळगड मुक्ती संग्रामच्या सन्मानार्थ आज आंदोलन करण्यात आलं। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा प्रकारचं नारे लावण्यात आलं व सरकारनं त्वरित अतिक्रमण हटवावं अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे। आई वाचाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। छत्रपती शिवरायांचा इतिहास असलेला विशाळगड आज अतिक्रमणाच्या विळख्याखाली आहे। तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, मशिदी बांधल्या गेलेल्या आहेत, थडगे बांधले गेले आणि तिथे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात चालते, बकरे कापले जातात। ते ही कुठेतरी थांबवावी आणि याची दखल सरकारने घ्यावी, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि आमचा पण या आंदोलनाला पाठिंबा आहे। जिथपर्यंत हे अतिक्रमण हटवत नाही तिथपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि तिथपर्यंत आम्ही विजयाचा गुलाल उधळत नाही तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू। ज्या पवित्र विशाळगडावर पावनखिंड पन्हाळा ते विशाळगड या पवित्र किल्ल्यांवरती आपल्या पूर्वजांनी रक्ताची आहुती देऊन जे पवित्र केलं त्या किल्ल्यावर आज सर्रास अतिक्रमण सुरू आहे। नाही की त्या जागेवर किल्ल्यावर कोंबडे बकऱ्या कापल्या जात आहेत, त्या किल्ल्यावर अवैध अतिक्रमण सुरू आहे आणि दिवसेंदिवस त्या किल्ल्यावरचा अतिक्रमण इमारती वाढत चाललेल्या आहेत। त्या इमारतीचा एक निषेध आम्ही इथं दर्शवत आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समिती व किल्लेदार प्रतिष्ठानच्या वतीने निषेध आम्ही या किल्ल्यावर करत आहे। आज दिनांक 7 या तारखेला विशाळगडाच्या पायथ्याला श्री शिरीष महाराज मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांच्या अध्यक्षतेखाली विशाळगडाच्या पायथ्याला एक शिवप्रेमींचा, गडप्रेमींचा व दुर्गप्रेमींचा एक आंदोलनपर सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। ते सुरुवात आम्ही सुद्धा केलेली आहे आणि आज जोवर विजयाचा गुलाल उधळणार नाही तोपर्यंत शिवप्रेमी थांबणार नाही। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे। यावेळी दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर, जय आसरकर, दत्ता शिर्के, नीरज अलोने, आशिष चौधरी, विशाल निरगुडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज नागपुर। क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।